एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यातून एटीएसनं अटक केलेल्या तरुणाबाबत एक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहे। रवी वर्मानं 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली असल्याची धक्कादायक माहिती आता तपासात समोर येते आहे। अधिक अपडेट या प्रकरणात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? अनेक धक्कादायक खुलासे रवी वर्माबाबत समोर येत आहेत। परिणित, आपण पाहतोय की महाराष्ट्र एटीएसने रवी वर्माला काल अटक केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आतापर्यंत जो काही तपास झालेला आहे त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। रवी वर्मा हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर या पदावरती काम करत होता आणि तिथे ज्या ज्या युद्धनौकांमध्ये आणि पाणबुड्यांमध्ये तो जायचा तिथलं सगळं स्ट्रक्चर आणि तिथली जी माहिती आहे ती पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या दोन अकाउंटच्या तो संपर्कात होता। एका अकाउंटचं नाव होतं पायल शर्मा तर दुसरीचं इस्प्रीत। या दोन महिलांशी बोलतोय असं रवी वर्माला वाटत होतं, मात्र पाकिस्तानचे इंटेलिजन्स जे काही अधिकारी आहेत ते याच्या संपर्कात होते आणि याच्याकडून या युद्धनौकांची आणि पाणबुड्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते। पहिल्यांदा एका प्रोजेक्टसाठी आम्हाला ती माहिती आवश्यक आहे अशा पद्धतीने त्याला पहिल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं आणि त्यानंतर रवी वर्माकडून ही माहिती काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। रवी वर्माने आतापर्यंत ज्या ज्या युद्धनौकांवरती तो गेलेला होता किंवा पाणबुड्यांमध्ये गेलेला होता तिथल्या जवळपास 14 जहाजांची अशी गोपनीय आणि संवेदनशील माहिती जी आहे ती या पाकिस्तानी फेसबुक अकाउंटना पाठवलेली आहे हे देखील समोर आलेलं आहे। खरं तर नेव्हल डॉकच्या या सगळ्या परिसरामध्ये बाहेरच्या किंवा तिथल्या काम करणारे जे काही कर्मचारी आहेत किंवा इंजिनियर आहेत त्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते आणि त्यामुळे तिथल्या जहाजामध्ये जात असताना रवी वर्मा हे सगळं स्ट्रक्चर आणि तिथल्या बारीक बारीक गोष्टींची माहिती लक्षात ठेवत होता आणि त्यानंतर घरी येताना जेव्हा त्याचा मोबाईल त्याला परत मिळायचा त्यावेळेला तो ऑडिओच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर लिखित स्वरूपात म्हणजे टेक्स्ट करून ही माहिती त्या संबंधित अकाउंटला पाठवत होता। त्याचबरोबर एखादं स्ट्रक्चर किचकट आहे त्या स्ट्रक्चरची तो डायग्राम काढायचा म्हणजे चित्र काढायचं आणि त्यानंतर त्या चित्राच्या माध्यमातून सुद्धा ह्या दोन अकाउंटला तो माहिती पुरवत होता। आणि पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 पासून ही दोन्ही व्यक्ती जी आहेत पाकिस्तानची ती रवी वर्माच्या संपर्कामध्ये होते आणि पहिल्यांदा एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी ही माहिती आम्हाला आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी रवी वर्माकडे करण्यात आलेली होती आणि रवी वर्माने ही माहिती जी आहे ती टप्प्याटप्प्याने आतापर्यंत पाठवलेली आहे। आतापर्यंत जी माहिती मिळालेली त्यानुसार 14 जहाजांची माहिती रवी वर्माने पाकिस्तानला पाठवल्याचं समोर आलेलं आहे। सध्या रवी वर्मा हा एटीएसच्या कस्टडीमध्ये आहे, त्याच्याकडे कसून चौकशी केली जाते आहे। या माहितीच्या बदल्यामध्ये रवी वर्मा याला काही पैशांचे व्यवहार जे आहेत किंवा काही असं काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का याची देखील माहिती घेतली जाते। मात्र हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा अडकलेला होता आणि याच हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानी इंटेलिजन्सचे जे अधिकारी आहेत त्यांनी या दोन फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून रवी वर्माकडनं ही अत्यंत संवेदनशील माहिती जी आहे ती काढून घेतलेली आहे। मात्र आता ही अत्यंत महत्त्वाची असणारी ज्या युद्धनौका आहेत त्या युद्धनौकांची माहिती सुद्धा रवी वर्मानं पाकिस्तानला पाठवल्याचं समोर आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आणखी काही खुलासे होतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण एटीएस या सगळ्याची कसून चौकशी करताय। अत्यंत गंभीर असं हे प्रकरण मानलं जातं आणि त्यामुळे भारताची अत्यंत डिफेन्सची यंत्रणा जी नेव्हल डॉकची आहे किंवा नेव्हल डॉकच्या परिसरामध्ये किंवा समुद्र पट्ट्यामध्ये काम करते त्या जहाजांची अशा पद्धतीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला गेल्यानंतर त्याच्यावरती तातडीनं अटकेची कारवाई करण्यात आली आहे। मात्र आतापर्यंत 14 जहाजांची माहिती रवी वर्मानं पाठवल्याचं समोर आलेलं आहे। पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून पाकिस्तानी इंटेलिजन्सचे जे काही संबंधित आहेत ते रवी वर्माच्या संपर्कामध्ये होते आणि रवी वर्मानं मोबाईल त्या परिसरामध्ये अलाउड नव्हता म्हणून कुठले फोटो न काढता तिथली प्रत्येक बारीक गोष्ट ही लक्षात ठेवून ती ऑडिओच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर टेक्स्टमध्ये आणि चित्र काढून समजावून पाकिस्तानच्या या दोन्ही अकाउंटवरती समजावून सांगितली आणि ही अत्यंत संवेदनशील माहिती पाठवल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे रवी वर्माकडे अजून चौकशी एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते आणि या सगळ्या चौकशीमधून येत्या काळात आणखी काही खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भातले अधिक अपडेट कृष्णा तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।